मेरे जन्मदिन के अवसर पर सेलिब्रेशन न करते हुए अगर पॉसिबल है तो आप समाज उपयोगी कार्यक्रम का आयोजन करो। ऐसे बात मैंने मेरे कार्यकर्ताओं से, पदाधिकारियों से कही थी। नवी मुंबई में खास करके बेलापुर मतदार संघ में काफी बड़े पैमाने पे हेल्थ कैंप हो, ब्लड कैंप हो, सीनियर सिटीजनों का सम्मान हो, कुछ हॉस्पिटल्स में फलों की वाटप हो, ऐसे कई सारे समाज उपयोगी कार्यक्रम मेरे कार्यकर्ताओं के माध्यम से आयोजित किए गए। मैं सभी कार्यकर्ता, पदाधिकारी, इनका सबका मैं आभार व्यक्त करता हूँ। जितने भी लोग आज इस मेरे जन्मदिन पे मुझे शुभकामनाएं देने के लिए आए, मुझे आशीर्वाद देने के लिए आए, निश्चित रूप से उसमें सीनियर सिटीजन थे, महिला शक्ति थी, युवा वर्ग था, तो उनकी सबकी ही एक अच्छा सामाजिक कार्य मेरे माध्यम से हो और इस नवी मुंबई शहर में मैं अच्छा काम करूं, ऐसी उम्मीदें उन सभी लोगों की हैं और उनके उम्मीदों पे खरा उतरने का मैं निश्चित रूप से प्रयास करूंगा, ये विश्वास आपको मैं दिलाता हूं। तर आज वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सगळे जमलेले आहेत. एक टॅगलाईन या ठिकाणी पाहायला मिळाली, आमचं ठरलंय. नेमकं काय आहे? मला खरंच माहित नाही, म्हणजे अनेक, म्हणजे साधारणतः 6 महिन्यापासून अनेक म्हणजे कार्यकर्ते, मग ते ज्येष्ठ असतील, महिला असतील, युवक असतील, यांच्या माध्यमातून जाताना आमचं ठरलंय असं ते म्हणत असतात. परंतु मला अनेक वेळा म्हणजे मीडियाने देखील विचारलं, तर म्हटलं की ही गोष्ट खरी आहे की त्यांचं काय ठरलं मला माहित नाही, परंतु ह्या बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी ही माझी झालेली आहे. आता त्यांच्या मनात काय ठरलंय या विषयात त्या ठिकाणी मी नक्कीच सांगू शकत नाही, परंतु ज्या चांगल्या भावना त्यांच्या, ज्या माध्यमातून समाजाचं हित साधलं जाईल, नवी मुंबई शहराचं हित साधलं जाईल, त्या त्यांच्या भावनासोबत मी नेहमीच राहीन असा विश्वास मी व्यक्त करतो. पापांनी मला त्रास दिले, आता मुलगा मला त्रास. बघा की आता आम्ही प्रत्येकाचा सन्मान करण्याची शिकवण ही आम्हाला आमच्या परिवारानं दिलेली आहे आणि माझ्या आईनं मला नेहमीच सांगितलंय की तुम्ही आपल्या सर्व जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये जे प्रसंग असतील त्यामध्ये तुम्ही विनम्रतेनं आपलं काम केलं पाहिजे. जर आपण विनम्र असाल तर नक्कीच आपण आपल्या जीवनामध्ये आनंद संपादन करू शकता, समाधान संपादन करू शकता आणि यश देखील संपादन करू शकता. जर तुम्ही अहंकार असेल, जर तुमच्यामध्ये जर एखाद्याला त्रास देण्याची वृत्ती असेल तर आपल्याला अपयश येईल, आपल्याला सुख प्राप्त होणार नाही, आपलं यश प्राप्त होणार नाही. त्यामुळे मी कधीही माझं काम करताना आपलं आपण काम करत राहायचं, कोणी काय बोलतंय याचा विचार आपण कधीच करायचा नाही. आणि ही भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेलं संविधान आणि त्यांच्या विचारानं सुरू असलेली लोकशाही, यामध्ये प्रत्येकाला आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्याचं किंवा जे जे मोठं होण्याचं, कार्य करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला लोकशाहीनं दिलेला आहे, संविधानानं दिलेला आहे. त्यामुळे कुठल्याही पक्षातल्या व्यक्तीला वाटू शकतं की मी निवडणुकीला उभं राहावं, पक्षांतर देखील प्रत्येकाला वाटू शकतं, सर्वसामान्य कार्यकर्त्याला देखील वाटू शकतं की मी निवडणुकाला उभं राहावं. त्यामुळे एखाद्या निवडणुकीला उभं राहणं ही त्या ठिकाणी एक चांगली स्पर्धा असं त्या ठिकाणी संबोधलं जातं. म्हणजे राजकारण असो किंवा इतर सगळ्या गोष्टींमध्ये ही स्पर्धा असते, पण ही स्पर्धा ही सकारात्मक असली पाहिजे. आपल्याला काहीतरी मिळवायचं म्हणून कोणत्या तरी उद्देशानं एखाद्याला आपण बोलणं हे योग्य ठरणार नाही. आम्ही आजवर कोणाचा अपमान केला नाही, कोणाचा उपमर्द केला नाही.